श्री स्वामी समर्थ. 20 मार्च स्वामी प्रकट दिन आहे. त्या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये 11-21 दिवसाची सेवा कशी करावी हे सांगितलं आहे. 11-21 दिवस झाले तरी काळजी करू नका. अजूनही आपण स्वामीच्या सेवेला सुरुवात करू शकतो. प्रकट दिनापर्यंत जमेल तेवढी स्वामींची सेवा करू शकतो. ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल त्या क्षणाला तुम्ही सेवा करू शकतात. सर्वात कोटी सेवा करण्याची ही संधी मिळालेली आहे. तर तुम्ही ही वाया घालू नका. महाराजांची विशेष कृपादृष्टी राहण्यासाठी आपण ही सेवा केली पाहिजे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण किती दिवसाचं? 7 दिवसात किंवा 3 दिवसात किंवा एक पारायण तुम्ही करू शकतात. 5 मिनिटं वाचत असतात. त्यामुळे मनात कुठलाही विचार न आणता वाचावे. तुम्हाला कामानिमित्त जमत नसेल तर तुम्ही मनापासून स्वामींचा नावाचा जप केला तरी चालेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवांना धूपदीप लावून स्वामींचा मुजरा करून कुलस्वामींचा, पितरांचं, स्वामींचं स्मरण करायचं आणि मनोभावे स्वामींच्या नावाचा जप करायचा. पारायण करण्यापेक्षा नामस्मरण करण्यात ही खूप फलदायी असते. 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. तर कुणी गुरुचरित्राचं पारायण करतं तर कुणी स्वामी चरित्राचं पारायण करतं. तर आपण कमीत कमी नामस्मरण करून त्यांची सेवा केली तरी चालेल. सेवा ही कधी पूर्ण करायची, खंड पडू द्यायचा नाही. त्यामुळे तुम्ही 5 मिनिटं का असेना तुम्ही रोज ही सेवा करायची आहे. म्हणजे 5 मिनिटं का असेना तुम्ही स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे. 14 ते 20 मार्च पर्यंत तुम्ही 7 दिवसीय पारायण करू शकतात. रोज 21 अध्याय वाचणं जमत नसेल तर वाचले तर तुमचं 7 पारायण ही पूर्ण होतात. आणि हेही शक्य होत नसेल तर तुम्ही रोज 7 दिवसात एक पारायणही करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला रोज 3 अध्याय वाचले तरी चालेल. तरी तुम्हाला एका दिवसाचं पारायणाचं फल हे प्राप्त होत असतं. तुम्ही 18 मार्च ते 20 मार्च पर्यंत 3 दिवसीय पारायण केले तरी चालेल. म्हणजे 3 दिवसाचं फल प्राप्ती होईल. हे शक्य नसेल तर 3 दिवसात तुम्ही एक पारायण केलं तरी चालेल. रोज 7 अध्याय वाचन केले तर एका पारायणाचं फल प्राप्त होतात. अडथळे आणि अडचणी आल्या तरी तुम्ही 20 मार्चला तरी तुम्ही एक दिवसीय पारायण नक्की करा. नैवेद्य दाखवलं तरी चालेल. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असेल की 18 मार्चला अमावस्या आहेत तर पारायण करावे की नाही. 18 मार्चला अमावस्या असली तरी श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करावे. अमावस्येला नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वामी सेवा, नाम जप, पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. श्रद्धेने आणि पवित्र अंतकरणाने या दिवशी वाचन करू शकतात. नियम: पारायण सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ करायचे. निष्काम भावनेने कोणतीही अपेक्षा न ठेवता पारायण केल्याने केल्यास तुम्हाला विशेष फळ मिळते. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्य हे पाळावे आणि सात्विक आहार घ्यावा. काही लोक अमावस्येला नवीन काम सुरू करणे टाळतात, परंतु आध्यात्मिक वाचनासाठी हा दिवस शुभ मानला जातो. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाची मांडणी कशी करायची ते दाखवलेलं आहे. सुरुवातीला तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही तेथे गणपतीच्या मूर्तीचीही स्थापना करायची आहे. गणपतीच्या मूर्तीचाही अभिषेक करून तुम्ही तिथे नागिनीच्या पानेवर गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे. तेथे काही तांदूळाच्या राशी टाकायच्या आहेत आणि नंतर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही दही, दूध, तूप, पंचामृत किंवा मध आणि चंदनाचे पाण्याने त्यांचा अभिषेक करायचा आहे. आणि तेथे गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे. संकल्प कसा करायचा? संकल्प करण्यासाठी सुरुवातीला ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणून तमाडात पाणी सोडायचं आहे. मनातली इच्छा बोलायची आहे. आपलं नाव आणि गोत्र सांगायचं आहे आणि आपण हे पारायण कशासाठी करतोय आणि किती दिवसाचं करतोय ते सांगायचं आहे. नंतर तिथे धूप आणि दीप लावायचा आहे. सुरुवातीला स्वामींच्या नावाचा जप करायचा आहे आणि नंतर स्वामी चरित्र सारामृतातले 21 अध्यायाचं पठणही करायचं आहे. फूल आणि पुष्प सगळ्यांना व्हायचे आहे.
त्यानंतर तुम्ही स्वामी स्तवनही वाचू शकतात आणि तारक मंत्राचं जपही 11 वेळा जमत नसेल तर एकदा तरी तुम्ही तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ स्वामींच्या नावाचा जप करायचा आहे आणि नंतरच स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथाचे पठण करायचे आहे. सर्वांनाच माहिती आहे की आपण मनापासून कुठलीही गोष्ट केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून ही संधी तुम्ही सोडू नका आणि तुम्ही नक्की पारायण करा. अध्याय पहिलं हे तर तुम्हाला माहिती आहे पहिल्या अध्यायात काय दिलेलं आहे आणि दुसऱ्या अध्यायात काय दिलं आणि तिसऱ्या अध्यायात केलं आहे. ज्यांनी नेहमीच स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत आहेत त्यांना हा ग्रंथ वाचण्यासाठी फक्त 2 तास लागतात आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 3 तास तरी हे पठण करण्यासाठी लागणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी देवांना पुरणपोळीचा नैवेद्य नक्की दाखवा. स्वामींच्या आवडीचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. धन्यवाद. अजून अशा माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.